भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका नंदाताई अनिल अबनवे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि कृतज्ञता तथा संवाद सभा दिमाखात संपन्न। प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका नंदा अनिल अबनवे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। मांजरी मुंडवा रोडवर असलेल्या प्रेस्टिज चेंबर्समधील कार्यालयाच्या उद्घाटनानंतर समोरील मैदानात कृतज्ञता तथा संवाद सभेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार योगेश टिळेकर, हडपसर प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रशांत मामा तुपे, सर्व नगरसेवक डॉक्टर दादा कोदरे, सारिका घुले, उमेश गायकवाड, किशोर धायरकर, उज्ज्वला जंगले, पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक अनिल अबनवे, उद्योगपती अविनाश अबनवे, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना कोदरे, मांजरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवराज घुले, भारतीय जनता पार्टीचे भूषण तुपे, संदीप दळवी, रवी तुपे, संदीप तुपे, गणेश घुले, माजी शासन नियुक्त नगरसेवक बाळासाहेब घुले, समीर घुले, शक्ती प्रधान, मुकेश भाट, संजय गायकवाड, अशोक पठारे, महिला नेत्या सविता हिंगणे, प्रांजल किशोर धायरकर यांच्यासह प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण या कार्यक्रमाच्या आयोजिका नगरसेविका नंदा अनिल अबनवे यांनी केलं। आपल्या प्रभावी भाषणात प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांच्या समस्यांसाठी आम्ही 24 तास उपलब्ध राहू असं सांगितलं। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार योगेश टिळेकर यांनी नगरसेविका नंदा अनिल अबनवे यांच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं। तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश अबनवे, विशाल अबनवे यांनी परिश्रम घेतलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुहास भंडारी तर आभार प्रदर्शन कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक अनिल अबनवे यांनी केलं। पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेविका सौ नंदाताई अनिल अबनवे, आता त्यांचा स्वभाव एकूण सामाजिक कसा, तर अनेक जण निवडून जातात आणि निवडून गेल्यानंतर फोन नंबरच बदलून टाकतात। तुम्ही किती वेळा फोन करा की तुम्हाला लक्षात येईल की नंबर लागत नाही आहे, आणि मग पुन्हा एकदा निवडणूक जवळ आली की 6-8 महिन्याने पुन्हा तुमच्या घरामध्ये येणं, काही तुमची समस्या आहे काय विचारणं, असा एक राजकीय ट्रेंड आहे। पण त्याने विचार केला की बा आपण निवडणुकीनंतर लगेचच लोकांना एकत्र आणू शकलो नाही, तर आपण लोकांना एकत्र आणलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे, त्यांना जेवण दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी कार्यालय सुरू केलं पाहिजे। अशा पहिल्यांदा निवडून येऊनही ज्यांचा स्वभाव हा सामाजिक आहे, ज्यांचा स्वभाव हा समाजाभिमुख आहे, अशा नंदाताईंच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर खूप मंडळी उपस्थित आहेत। नानींचं भाषण ऐका असताना दादा मला म्हणाले की नानी नगरसेविका आहेत, पहिलंच भाषण करतायत आणि इतकं चांगलं या ठिकाणी नानी बोलतायत, एवढा आत्मविश्वास, आणि समाजामध्ये ज्या समाजानं आशीर्वाद देऊन नगरसेविका केलं त्या समाजाप्रती असलेली आत्मीयता, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ती तळमळ ही नानींच्या भाषणामध्ये दिसली। आपण जोरदार टाळ्या वाजवून नानींचं अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे। उद्घाटन होतं थोडक्यात। नंदा त्यामुळे त्यांना निवडून आल्यापासून वाटत होतं की लोकांचे ऋण व्यक्त करावेत, आभार मानावेत, जेवण द्यावं, कार्यालय सुरू करावं। त्याप्रमाणे त्यांनी कार्यालयाचं उद्घाटन केलं। मला आश्चर्य वाटावं इतकं चांगलं लिखित होतं, पण कधी कधी लिखित भाषण सुद्धा वाचताना त्यातला चढ उतार नाही मिळाला तर मग ते फारच पंफस होऊन जातं। त्याने खूप चांगलं भाषण केलं। मी त्यांना आग्रह धरलेला आहे की बा कार्यालय आज सुरू झालं उद्या बंद झालं असं करू नका, ते जिवंत कार्यालय असायला पाहिजे। यामध्ये पहिलं मी सांगेल की जनतेचं प्रेम, कारण की आपल्याला ज्यावेळी तिकीट मिळायच्या आधी सुद्धा ज्यांनी आपल्याला सपोर्ट केला त्या जनतेचं मी खूप खूप आभार मानतो, कारण त्यांच्याशिवाय ह्या गोष्टी कुठल्याही शक्य नव्हत्या। आणि नंतरही ज्यावेळी तिकीट मिळालं त्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्याला भरभरून यश दिलं। मतरूपी त्यांनी आपल्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कधीही तडा जाऊन द्यायचा नाही आहे। या कारणाने माझी पत्नी नंदा अबनवे यांच्या
संपर्क कार्यालयाचं उद्घाटन जे आज झालंय ते लोकांच्या कल्याणासाठी प्रत्येक शंकेचं निरसन आम्ही करणार आहोत. 24/7 अशा पद्धतीने आम्ही कामे करणार आहोत. आमचा मोबाईल कधी स्विच ऑफ नसेल, कधी बंद केला जाणार नाही. प्रत्येकाचा फोन घेणे, आताही कोणी तक्रार करणार नाही आमच्याविषयी की आम्ही फोन घेत नाही किंवा काय करत नाही. ही 4 महिन्यातलीच चुणूक आहे आणि इथून पुढे निश्चितच आम्ही जनतेसाठी भरपूर काम करणार आहोत याचं आश्वासन देतो. चंद्रकांत दादा आले असतील, योगेश अण्णा टिळेकर आले असतील, हे आमच्या प्रेमाखातर त्यांनी एका शब्दावर आपल्याकडं आपल्या प्रभागामध्ये भेट दिली, ज्याचे करून त्यांचाही आपल्याला विकासासाठी भरपूर फायदा होईल तो आपण करून घ्यायचा आहे असं मी तुम्हाला आश्वासित करतो. नानीचं मंत्री महोदयांनी भरभरून कौतुक केलं. त्यांच्या भाषणाचं विशेष करून भरभरून भाषण खूप गाजलं आणि भाषण खूप गाजलं खऱ्या अर्थाने. हे मी आभार मानतानाच बोललो होतो की मी पहिला आभार त्यांचंच मानतो, नंदा अबनावे यासाठी मानतो की माझे दोन्ही सुना, एक सून नाथ जी होती ती 1.5 वर्षाची होती, तिला शक्य नव्हतं होते. ज्यावेळी महिलांसाठी तिकीट डिक्लेअर झाल्यानंतरचा हा विषय आहे. दुसरी सून ओबीसी होती, त्याच्यामुळं तिला तर उभे करू शकत नव्हतो. शेवटचा पर्याय होता माझी पत्नी, जी गृहिणी होती, की बाबा ती कधीच कशामध्ये राजकीय ह्याच्यामध्ये नव्हती, सामाजिक बी नव्हती. माझा पुतण्या असेल, मुलगा असेल, आम्ही सामाजिक कार्यामध्ये होतो, पण राजकीय क्षेत्रामध्ये कधीही आमचं पाऊल नव्हतं. बँकेच्या माध्यमातून आलो होतो, पण ती एक वेगळी सेवा होती. आपल्यावर जो विश्वास टाकला, कैलास मामा कोदरेबी असतील, त्यांनी आपल्याला विश्वासाने ते बँकेवर घेतलं. 2004 साली त्यांनी मला पहिलं उभं केलं होतं. त्यानंतर बोर्ड ऑफ मॅनेजमेंटवरती उभं केलं आणि त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भरघोस मताने मी निवडून आलो आणि त्याचंच एक श्रेय म्हणून ह्या निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून दिलं. या जनतेचं खूप खूप आभार मानतो.